हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास या विषयातील स्वातंत्र्यासाठी संघर्ष या विषयातील पाहणार आहोत. जर यादीची व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर विषय आहे स्वातंत्र्यासाठी संघर्ष. चला आता मग पाहूयात वन लाइनर्स. तर इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी लिहिले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत स्थापना 26 डिसेंबर 1925 कानपूर येथे झाली. अवध किसान सभेची स्थापना 1920 मध्ये झाली. पुढे पाहूया. सुभाषचंद्र बोस 1941 मध्ये ब्रिटिशांच्या देखरेखीतून सुटले. शिशिर कुमार घोष यांनी 1875 मध्ये इंडिया लीगची स्थापना केली. पंजाबमधील राष्ट्रवादी लाला लजपत राय हे कट्टरपंथी गटाचे सदस्य होते. गदर पार्टीची स्थापना 15 जुलै 1913 अमेरिकेत झाली. पाईका बंड 1817 मध्ये बक्षी जगबंधू यांच्या नेतृत्वात होते. पुढे पाहूया. कोल उठाव 1831 ते 32 प्रामुख्याने बुधू भगत, जोवा भगत, जिंद्राई मानकी यांनी नेतृत्व केले. अहोम उठाव 1828 गोमधर कोवार यांनी नेतृत्व केले. कुका चळवळीची स्थापना 12 एप्रिल 1872 पंजाबमध्ये सद्गुरू रामसिंगजी यांनी केले. पुढे पाहूया. 1819 मध्ये बंगालमध्ये हाजी शरीयत उल्लाह यांनी फैरेजी चळवळीचे नेतृत्व केले. मोपलह बंड 1921 मलबार केरळ येथे झाले. मोतीलाल नेहरूंसह स्वराज्य पक्षाचे सहसंस्थापक चित्तरंजन दास होते. 1921 मध्ये मलबारच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये मलबार बंड झाले. पुढे पाहूया. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1928 मध्ये नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे झाली. रामोशी उठाव, शेतकरी उठाव 1977 ते 87 पश्चिम महाराष्ट्रात झाला. संबलपूर उठावाचे नेतृत्व सुरेंद्र साई यांनी केले. 1846 मध्ये शीख खालसा सैन्य व ब्रिटिश सैन्यात अलिवालची लढाई झाली. 1856 मध्ये अवधमधून उपकंपनी युती काढून टाकण्यात आली. मार्च 1919 मध्ये मुंबई येथे खिलाफत समितीची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे इंडियन होम रूल लीगची सुरुवात झाली. 1831 मध्ये ईस्ट इंडिया दैनिक वृत्तपत्र हेनरी विवियन डेरोझिओ यांनी स्थापन केले. 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले. ब्रिटिश राजवटीविरुद्ध पैका बंड 1917 रोजी ओरिसा येथे झाले. कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली. 1876 मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी 1916 मध्ये ॲनी बेझंट यांच्यासोबत होम रूल लीग चळवळ सुरू केली. 1914 मध्ये कोमागाटा मारू जहाज गदर पक्षाशी संबंधित आहे. करा किंवा मरा हे भारत छोडो चळवळीचे ब्रीद वाक्य होते. 1942 मध्ये भारत छोडो चळवळ 8 ऑगस्ट 1942 मध्ये सुरू झाली. जालियनवाला बाग घटना जी 13 एप्रिल 1919 मध्ये घडली, रॉयलेट कायद्याअंतर्गत अटकेशी संबंधित होती. 1898 मध्ये बनारस येथे केंद्रीय हिंदू शाळा जी नंतर 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ म्हणून विकसित झाली ची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. 1791 मध्ये जोनाथन डंकन व लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी द हिंदू कॉलेज बनारसची स्थापना केली. असहकार चळवळी दरम्यान ब्रिटिश सरकारशी सर्व स्वयंसेवी संघटनांचा त्याग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विधानसभेच्या गुप्त बैठकीचा प्रस्ताव 1942 मध्ये MS अने यांनी मांडला होता. राष्ट्रीय मुक्त महासंघ लिबरल पार्टीची स्थापना TB सप्रू, MR जयकर यांनी केली होती. मूलभूत हक्क व आर्थिक धोरणावरील ठराव काँग्रेसने कराची अधिवेशनात 1931 मध्ये स्वीकारला होता. पुढे पाहूया. भारतासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांपासून मुक्त 4 स्तंभीय राज्य ही संकल्पना राम मनोहर लोहिया यांनी सुचवली होती. स्वातंत्र्य सैनिक कनकलता बरुआ भारत छोडो आंदोलनात शहीद झाल्या. भारतात पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात 1835च्या मॅकॉले यांच्या भारतीय शिक्षणावरील मिनिटमधून
होऊ शकले. पुढे पाहूया. 1927चा महाड सत्याग्रह B.R. आंबेडकर यांनी आयोजित केला होता. स्वतंत्र भारतातील नियोजनाची कल्पना बॉम्बे प्लॅनमधून घेतली गेली. भारत छोडो चळवळीला उत्स्फूर्त क्रांती असे वर्णन करणारे इतिहासकार F.G. हचिन्स होते. दिल्लीत व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज यांच्यावर बॉम्ब फेकल्यानंतर जबाबदार असलेली संघटना अनुशीलन समिती होती. भारत छोडो चळवळीत सहभागी झालेले श्रीकृष्ण सिंह यांना बिहार केसरी म्हणूनही ओळखले जाते. बिहारमध्ये स्वराज्य दलाची स्थापना श्रीकृष्ण यांनी केली 1923मध्ये. पुढे पाहूया. चौकीदारी कर नाही ही मोहीम बिहारमध्ये भागलपूर, मुंगेर व सारण येथे सुरू झाली होती. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान भारतीय राज्यांमध्ये प्रजामंडळ चळवळ ही एक समांतर चळवळ होती. विनोबा भावे यांनी 1940मध्ये पवनार, महाराष्ट्र येथून वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. जर्मनीमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या नावाला नेताजी हा सन्माननीय शब्द लावण्यात आला. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते. धरासन मीठ सत्याग्रहाचे वृत्तांकन करणारे परदेशी पत्रकार वेब मिल्नर होते. पुढे पाहूया. स्वातंत्र्य सैनिक भागीरथ सिलावत, सआदत खान व वंशगोपाल इंदूरशी संबंधित होते. भारत छोडो चळवळीदरम्यान आझाद दस्त बिहारमध्ये सक्रिय होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविला. पुढे पाहूया. भारताचा तिरंगा ध्वज भगवा, पांढरा व गडद हिरवा रंग समान आडव्या प्रमाणात असलेला जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्तावित केला होता. महात्मा गांधींनी भारत छोडो चळवळीत 1942मध्ये करा किंवा मराचा नारा दिला होता. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905मध्ये लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस यांनी 1876मध्ये इंडियन असोसिएशनची स्थापना केली. पुढे पाहूया. वीर लखन नायक एक प्रसिद्ध आदिवासी नेता ओरिसाचे होते. वीर लखन नायक यांना 1940मध्ये ब्रिटिशांनी फाशी दिली. 1928मध्ये हक्क विधेयकाची मागणी करणारी समिती मोतीलाल नेहरू समिती होती. M.N. रॉय यांनी 1917मध्ये मेक्सिकोमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. पुढे पाहूया. ॲनी बेझंट यांनी मद्रासमध्ये होम रूल लीगची स्थापना 1916मध्ये केली. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी 1959मध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. 1906मध्ये आसाममध्ये ब्रिटिश धोरणाविरुद्ध प्रसिद्ध आदिवासी उठाव संगमा यांनी केला. मोपला बंड मलबार केरळ येथे झाले. पुढे पाहूया. नवीन राजधानी नवी दिल्लीची पायाभरणी डिसेंबर 1911मध्ये राजा जॉर्ज पाचवा यांनी केली. विनोबा भावे यांनी पोचमपल्ली, तामिळनाडू या गावातून भूदान चळवळ सुरू केली. पुढे पाहूया. काँग्रेस पक्षाचा नेहरू अहवाल 1928 मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला होता. पुढे पाहूया. त्रिचिनोपल्ली ते तामिळनाडूमधील वेदारण्यम पर्यंतच्या मिठाच्या मोर्चाचे नेतृत्व C. राजगोपालाचारी यांनी केले. पुढे पाहूया. 1945मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी कामगार पक्षाने वचनबद्धता दर्शवली. टायगर लीजन किंवा फ्री इंडिया लीजनचे संस्थापक सुभाषचंद्र बोस होते. खुदाई खिदमतगार चळवळीचे नेतृत्व खान अब्दुल गफार खान यांनी केले. खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी म्हणूनही ओळखले जाते. 1914मध्ये भारतीयांना घेऊन जाणारे कोमागाटा मारू जहाज उतरविण्यास कॅनडाच्या अधिकाऱ्याने परवानगी नाकारली. पुढे पाहूया. राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वाचा उगम कराची ठराव 1931मध्ये झाला. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923मध्ये निवडणूक लढविण्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885मध्ये झाली. मे 1924मध्ये अल्लुरी सीताराम राजू यांना अटक करण्यात आली व 2 वर्षाचा सशस्त्र आदिवासी संघर्ष संपला. पुढे पाहूया. कोया बंड 1879 ते 80मध्ये पूर्व गोदावरी भागात झाले. बाबा रामचंद्र यांनी अवधमध्ये वसाहतवादी राजवटीत शेतकरी संघर्षाचे नेतृत्व केले. C. राजाचार्य यांनी 1930मध्ये वेदारण्यम येथे मीठ कायदा मोडला.
पुढे पाहूया. 1876 कलकत्ता येथील इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती. इंडियन नॅशनल आर्मीमधील झाशीची राणी रेजिमेंटची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. बोधचंद्र सिंग मणिपूरचे महाराजा यांनी भारत सरकारसोबत विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. पुढे पाहूया. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1934 झाली. 1923चा झेंडा सत्याग्रह किंवा ध्वज सत्याग्रह नागपूर येथे झाला. गदर कटातील भूमिकेसाठी करतार सिंग सराभा यांना नोव्हेंबर 1915 लाहोर येथे फाशी देण्यात आली. भारतातील सर्वात जुनी कापड कामगार संघटना अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन आहे. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन म्हणजेच मजदूर महाजन संघाची स्थापना अनुसया साराभाई यांनी केली होती. पुढे पाहूया. खिलाफत चळवळ व असहकार चळवळ 1919 ते 1922 आयोजित करण्यात आली होती. 1934 जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. J.M. सेनगुप्ता यांनी बंगालमध्ये ऑल बंगाल सविनय कायदेभंग परिषद स्थापन केली. जर्मनीच्या रेडिओ सेवेचा भाग म्हणून आझाद हिंद रेडिओ सेवा 1942 सुरू झाली. 1942 ते 44 दरम्यान महात्मा गांधी व सरोजिनी नायडू यांच्यासाठी तुरुंग म्हणून काम केलेले ठिकाण म्हणजे आगा खान पॅलेस होय. पुढे पाहूया. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात भारतीय राष्ट्रवादांचे केंद्र बंगाल होते. लंडनमध्ये झालेल्या 3ही गोलमेज परिषदांमध्ये B.R. आंबेडकर व तेज बहादूर सप्रू हे उपस्थित होते. काँग्रेसच्या महिला शाखेची स्थापना 1940 सुचेता कृपलानी यांनी केली. भारताचा राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 स्वीकारण्यात आला. भारतीय राष्ट्रीय सेना म्हणजेच आझाद हिंद फौज 1942 जपानमध्ये स्थापन झाली. तर फ्रेंड्स, मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.